आपल्या घोडेगाव येथे आता बाबासाहेबांचं स्मारक उभारलं जाणार आहे. केवळ स्मारकच नव्हे तर संविधान भवन देखील बांधलं जाणार आहे. संविधान भवनसह स्पर्धा परीक्षा केंद्र, मेडिटेशन केंद्र आणि मुलामुलींचं वसतिगृह देखील बांधकाम केलं जाणार आहे. आणि हे कोणामुळे शक्य झाले माहित आहे का? हो, सगळ्यांनाच माहित आहे. श्री गौतम खरात साहेब यांच्या प्रयत्नामुळं. नक्कीच ही संपूर्ण आंबेगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे. मागील 25 वर्षांपासून गौतम खरात साहेब समाजकार्यात सक्रिय आहेत. इतिहास घडतो तेव्हा तो फक्त दगडात कोरला जात नाही, तो माणसांच्या श्रद्धेत आणि पिढ्यांच्या भविष्यात कोरला जातो. पुणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. पण आंबेगाव तालुका अनेक वर्ष वाट पाहत होता. संघर्ष झाला, धरणे झाली, रास्ता रोको झाले, पण शासकीय जागेअभावी हे स्वप्न अपूर्णच राहिले. आणि तेव्हा पुढे आले सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व. श्री गौतमरावजी खरात, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती, आंबेगाव तालुका या समितीचे सर्व सदस्य. माजी गृहमंत्री माननीय श्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते. माननीय दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आश्वासने म्हणजे: पहिले काम जागा मिळवणे, संविधान भवन बांधकाम करणे, तिसरे काम म्हणजे पुतळा उभा करणे. पहिलं तर आपलं काम जागा मिळवणे, दुसरं काम आपलं संविधान भवन बांधणं, तिसरं काम आपलं पुतळा करणं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ते केल्याशिवाय मला माझ्या राजकीय जीवनाची कारकीर्द पूर्ण झाल्याचं समाधान कधी मिळणार. इत्यादी कामांचे आश्वासने त्यांनी दिली आहेत. या कार्यामध्ये माननीय रतन असवारे, संतोष असवारे, नवीन सोनवणे, जालिंदर शेवाळे, माया देठे, विकास साळवे, नंदाराम वाघमारे, शंकर सोनवणे, सुनील अंकुश, सुनीता जाधव, सुनीता साळवे व इतरांचे देखील मोलाचे सहकार्य मिळालेले आहे. श्री गौतमरावजी खरात, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती, आंबेगाव तालुका या समितीचे सर्व सदस्य 25 वर्षाहून अधिक काळ आंबेडकर चळवळीत सक्रिय आहेत. शिवाय ते युगप्रवर्तक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि संविधान भवन समिती आंबेगावचे तालुका अध्यक्ष देखील आहेत. गावोगावी जाऊन त्यांनी पुतळा उभारणी संदर्भात जनमत जाणून घेतले. त्यांच्या या प्रयत्नामुळे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 145 गावात एकच आवाज उमटला: घोडेगावला बाबासाहेबांचे स्मारक हवे. या आवाजातून उभी राहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व संविधान भवन समिती. आणि या लढ्याला मिळाले माननीय श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचे ठाम आणि निर्णायक सहकार्य. शासन दरबारी गती आली, प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकली आणि 26 ऑक्टोबर 2025 रोजी इतिहास घडला. हजारो अनुयायांच्या साक्षीने एक ऐतिहासिक घोषणा झाली. माननीय श्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी शब्द दिला की माझी राजकीय कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वी आंबेगाव तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, संविधान भवन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, मेडिटेशन केंद्र आणि मुलामुलींची वसतिगृहे उभी राहतील. हे स्मारक फक्त पुतळा नसेल, ते असेल संविधानाचे मंदिर, शिक्षणाचे केंद्र आणि सामाजिक न्यायाची मशाल. घोडेगाव येथील शासकीय विश्रामगृहात शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत समितीचे अधिकृत गठन करण्यात आले. अध्यक्ष गौतमरावजी खरात, उपाध्यक्ष डॉक्टर श्रीप्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष गौतमराव रोकडे, सचिव प्रकाश सोनवणे, खजिनदार विठ्ठल दादा टिंगरे, सहसचिव रमाकांत जाधव, उपाध्यक्ष ग्रामीण रवी फाले, सदस्य कालकथित जगन्नाथ अंकुश खंडू शेठ थोरात, प्रकाश जेकटे, मनोज थोरात, सुरेश शिशुपाल रतन, आसावरे, जनार्दन साळवे, दयानंद मोरे, आनंदराव खरात, ज्ञानेश्वर आसवारे, शरद भालेराव अशा 16 सदस्यांसह या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत 29 संचालकांचीही निवड करण्यात आली आहे. समितीचे संचालक, महिला संचालक मायावती देवानंद देठे, सविता सुधाकर जाधव,
अनिता, सुरेश साळवे, सीमा सुधीर उघडे, सुनीता संदेश साळवे. पुरुष संचालक नवीन भीमा सोनवणे, विजय देवराम शिंदे, नामदेव सुखदेव साळवे, चिंतामण भीमराव साळवे, सुजित जीवन फाले, अमित सुधाकर रोकडे, अक्षय बाबूराव खरात, संतोष भाऊराव रोकडे, विकास सुधाकर साळवे, बाळू जगन्नाथ सोनवणे, अमोल जगन्नाथ अंकुश, किशोर वसंत वाघमारे, संतोष किसन आसवारे, मच्छिंद्र हिरामण वाघमारे, दत्तात्रय यशवंत शिंदे, जालिंदर लहू शेवाळे. कालकथित संचालक पांडुरंग मल्हारी ससाने, संतोष देठे. संचालक नंदाराम बाबूराव वाघमारे, गेनभाऊ भिकाजी वाघमारे, गेनभाऊ गोपाळा मोरे, एकनाथ कोंडीराम वाव्हाळ, सुनील अंकुश. मुंबई उपनगरातील पदाधिकारी संजय मुकुंद शिंदे, शिवाजी रोकडे, संतोष सार्वे. समितीचे सभासद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व संविधान भवन समितीचे आंबेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी झालेली आहे. स्मारकाचा हा लढा बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. जय भीम, जय संविधान.